रायगड जिल्ह्यातल्या घनदाट सह्याद्रीच्या कुशीत कर्जतपासून अवघ्या काही किलोमीटरवर असलेलं एक गाव सोंडेवाडी. इथल्या मातीत अजूनही जुन्या व्यापारी वाटांच्या खुणा सापडतात आणि याच वाटांवर लक्ष ठेवण्यासाठी शेकडो वर्षांपूर्वी डोंगर माथ्यावर उभारला गेला एक टेहळणे बुरुज म्हणजेच सोंडाई किल्ला. या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण सोंडाई किल्ल्याला कसं पोचायचं, इथला जो इतिहास आहे, सोंडाई किल्ल्याचा जो एकंदरच अनुभव आहे, या सर्व गोष्टी बघणार आहोत. आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नेहमीप्रमाणे चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ता लगेच पटकन सबस्क्राईब करा. सकाळचे अराऊंड 6:45 वाजलेत. आपण निघालो आहे सोंडाई ट्रेकला. सोबत कोण मिळालं नाही आहे, त्यामुळे मग आता एकटंच जातो आहे आणि डिरेक्टली ट्रेकचा जो स्टार्ट पॉईंट आहे तिथे आपल्याला कार्तिक आणि बाकी फ्रेंड्स मिळणार आहेत. तर बघू हा मान्सूनचा जो पहिला पावसाळ्यातला आपला ट्रेक आहे तो कसा जातो आणि काय एक एक गोष्टी अनुभवायला मिळतात. सोंडेवाडी हे गाव कर्जत रेल्वे स्टेशनपासून 11 ते 12 किलोमीटर अंतरावर आहे आणि स्टेशनवरून गावाला जाण्यासाठी तुम्हाला वॅन अवेलेबल आहेत, ज्याचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच टाकेन. जर का तुम्ही काही प्लॅन केलात तर त्यांना नक्कीच कॉन्टॅक्ट करा. जर तुम्ही स्वतःच्या गाडीने जात असाल तर मॅपमध्ये सोंडाई फोर्ट ट्रेक स्टार्ट पॉईंट टाकायचं आहे आणि तुम्हाला लोकेशन मिळून जाईल. ते देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच ॲड करेन. प्रवास करत असताना सोंडेवाडीच्या थोड्याच अगोदर आपल्याला मोरबे धरणाचं हे अप्रतिम असं दृश्य बघायला मिळतं. इथे मागे माथेरान देखील आहे आणि इथून पुढे आपण आता आपला सोंडेवाडीचा जो प्रवास आहे तो कंटिन्यू करणार आहोत. वीकेंडच्या हिशोबाने बरीच गर्दी आहे. बघू शकता इकडे पेड पार्किंग पण आहे आणि हाच आपला रस्ता आहे. हे जे समोर दिसतं आहे तिथेच आपल्याला वर ट्रेक करायला जायचं आणि गर्दी बऱ्यापैकी आहे इथे आज. हे समोर माथेरान आहे. फर्स्ट टाइम कोण करते ट्रेक? अच्छा, चांगला ट्रेक असणार आहे आपला तसा पण. यो कार्तिक. कार्तिक बिझी आहे का? टेक्स्ट करतो कोणाला तरी. चला ट्रेक स्टार्ट करू आपला आता. फायनली अराउंड 10 वाजता ट्रेक स्टार्ट होतं. तो आपला समिट पॉईंट आहे, तिथे जायचं आहे. तिथून पुढे पण जो काही स्पॉट असेल तो बघू, आपण ट्राय करू. आता निघालो आपण. भात पेरलेला आहे, लावणीचा सीझन स्टार्ट होईल तर. अरे विदाउट स्ट्रेचिंग लेके जाएंगे, चलो. असे झाडांचेच बेचक्या केल्यात आणि त्याच्यातूनच यायचंय पुढे. अजून एक सोल पडला इथे निघाला. पाऊस नाही आहे तर पूर्ण कोरडं आहे सध्या इथे, पण थोडं चॅलेंजिंग होतं आहे. दगडच आहेत सगळे. पिट स्टॉपमध्ये ब्रेक घेऊ शकते. इथे वॉशरूम्स पण आहेत आणि इथे एक व्ह्यूइंग पॉईंट बनवला. खूप जास्त गरमी आहे, थोडा तरी पाऊस अपेक्षित आहे. बघा आता, सध्या तरी खूप जास्त गरमी आहे. सोंडाई किल्ल्याच्या इतिहासाबद्दल बोलायचंच झालं तर 17व्या शतकात हा एक टेहळणी बुरुज म्हणून बांधला गेला होता. सह्याद्रीतून जाणाऱ्या प्राचीन व्यापारी मार्गांवर नजर ठेवण्यासाठी याचा वापर होत असे. प्रबळगड, इर्शाळगड, राजमाची, कर्नाळा आणि माथेरानच्या डोंगर रांगापर्यंतचा प्रदेश इथून स्पष्ट दिसायचा आणि त्यामुळेच ही जागा निवडली गेली असेल. किल्ल्याच्या शिखरावर सोंडाई देवीचं मंदिर होतं आणि त्यावरूनच याला सोंडाई किल्ला असं नाव पडलं. इथे बहुतेक काहीतरी देवस्थानासारखं दिसतंय, जे इथले स्थानिक लोक पूजत असतील. का निष्पाप सोलचा जीव गेलाय. हा बघा, इथे त्याची स्थापना करण्यात आली आणि आता दोन्ही सोल शिवाय ट्रेकिंग चाललंय. सॅड. आहे हा असे पॅचेस आहेत, रॉक पॅचेस. म्हणजे जास्त स्लँट नाही आहेत पण स्टील.
इट्स अ गुड ट्रेक. म्हणजे एकदमच सोप्पा असं नाही आहे, थोडेफार मध्ये टफ आहेत पॅचेस. जसे आपण ट्रेक करत वर जातो आहे तसं इथली जी आजूबाजूच्या ज्या डोंगररांगा आहेत त्या आपल्याला दिसायला सुरुवात होते आणि खूपच सुंदर आणि विहंगम अशी दृश्य इथे अनुभवायला मिळतात. इथून आता अशी थोडी ही निमुळती वाट आहे वर जाण्यासाठी. वाटलेलं की हा इझी ट्रेक आहे, पण थोडेसे रॉक पॅचेस आहेत जे आपल्याला थोडं सपोर्ट घेऊनच क्रॉस करावे लागतात. अगदीच इझीच्या माइंडसेटने नका येऊ. हे बघा इथे जसं आहे हे अशी छोटी निमुळती वाट आहे आणि त्याच्यातूनच जायचं आपल्याला. आणि साईडला पोचलो. डोंगर माथ्यावर आपल्याला कातळामध्ये कोरलेलं थंड पाण्याचं टाक देखील बघायला मिळतं आणि खूपच सुंदर असं दृश्य इथे आपण बघू शकतो. यानंतर आपण पोचलेलो आहोत ट्रेकच्या शेवटच्या भागामध्ये, जिथे आपल्याला जायचं आहे सोंडाई मंदिरात. आणि त्यासाठी इथे पायऱ्यांची योग्य अशी सुविधा देखील केलेली आहे, त्यामुळे इथे येणारे जे लोक आहेत ते आरामात वर जाऊ शकतात. ही वरची शिडी अजून थोडी मोठी आहे, खालची थोडी छोटी होती आणि अजून मोठी आहे. थोड्याच वेळात पोहोचू आता वर, म्हणजे सोंडाई किल्ल्याच्या मंदिराजवळ. वर आल्यानंतर इथे छोटं डबकं पण आहे. पाणी तर असं साफ दिसतं पण लोकांनी कचरा केला आहे. आणि शिखरावर पोचल्यावर दिसणारं दृश्य म्हणजेच मोरबे धरणाचा जलाशय, माथेरानची डोंगररांग, प्रबळगड, इर्शाळगड हे सगळं एका नजरेत सामावतं. आणि हाच तो क्षण ज्यासाठी हा संपूर्ण प्रवास सार्थकी लागतो. आता मंदिर आहे, शूज काढायचं इथे. इथेच मंदिर आहे. वा सुंदर. पावसाळ्यात तर हे अजून सुंदर दिसलं असतं, म्हणजे पाऊस असता तर. थोडा वेळ वर शिखरावर घालवल्यानंतर आता आपला परतीचा प्रवास पुन्हा सुरू झाला होता. आपण उतरायला स्टार्ट केलं. आता थोड्याच वेळात जाऊ खाली. चढताना बराच वेळ गेला. हा इथे ना मध्ये थोडासा पॅच आहे जो थोडा टफ आहे. व्हिडिओमध्ये आय थिंक तो स्लॅन्ट वाटतोय, पण जेव्हा ॲक्च्युअलमध्ये करायला जाणार ना तर, कारण इथून डायरेक्ट खाली आहे, थोडासा जपून यावं लागेल. हा जो मधला स्पॉट आहे. ट्रेकिंगचे शूज घालून देखील आपण थोडंफार स्ट्रगल नक्कीच करतो, पण तिथेच इथली एक स्थानिक ताई आपल्याला दिसली जी अण्वांनी डोक्यावर बॉटल्स घेऊन गडावर जात होती. व्हिडिओच्या शेवटाकडे आता आपण पोचलेलो आहोत आणि सोंडाई किल्ला हा कदाचित महाराष्ट्रातल्या मोठ्या प्रसिद्ध किल्ल्यांसारखा नसेल. इथे भव्य तटबंदी नाही किंवा मोठा इतिहास सांगणाऱ्या खाणाखुणा देखील नाहीत, पण म्हणूनच हा खास आहे. इथे गर्दी नाही, इथे शांतता आहे. इथे एक साधी वाट आहे जी तुम्हाला निसर्गाच्या अगदी जवळ घेऊन जाते. मोरबे धरणाचं ते विहंगम दृश्य, सोंडेवाडीच्या साध्या माणसांचं हसू आणि शिखरावरच्या देवीच्या पायाशी वाटणारी एक शांत भावना, हे सगळं अनुभवण्यासाठी सोंडाई किल्ल्याला नक्कीच भेट द्या. जर तुम्हाला गर्दीपासून दूर एक दिवसाची शांतता आणि सुंदर सहल हवी असेल तर सोंडाई किल्ला तुमच्या यादीत नक्कीच असायला हवा. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा सोंडाई किल्ल्याचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. भेटूया लवकरच अशाच एका नवीन भटकंतीमध्ये. तोपर्यंत निसर्गाची काळजी घ्या, सुरक्षित ट्रेक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.